नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापूर सांगली महामार्गावर अपघातात तरुण जागीच ठार, मित्र गंभीर। कोल्हापूर सांगली राज्य महामार्गावर 3:30 वाजण्याच्या सुमारास भरधाव दुचाकी आयशर ट्रकमध्ये घुसल्यानं लातूरचा तरुण जागीच ठार झाला, तर त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झालाय। हे दोघेही संजय घोडावत युनिव्हर्सिटी ते इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतात। घटनास्थळी शिरोली पोलिसांनी व शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जेसिका अँड्र्यूज यांना या अपघाताची माहिती मिळताच 108 अँब्युलन्स चालक सागर धनवडे व डॉक्टर मोहित यांना तात्काळ घटनास्थळी अँब्युलन्स घेऊन पाठवण्यात आला। जखमींना घेऊन अँब्युलन्स कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली। अधिक माहिती अशी की कोल्हापूर सांगली राज्य महामार्ग हॉटेल शिवतारा शेजारील टोल नाक्याच्या वळणावर आयशर ट्रक क्रमांक MS09 GJ 7040 हा रस्ता ओलांडून कोल्हापूरच्या दिशेने जाण्यासाठी वळत असताना सांगलीच्या दिशेने जात असलेल्या तरुणांचा अचानक वळलेला ट्रक दिसला नसल्यानं दुचाकी क्रमांक MH24 CE 1885 ही आयशर ट्रकच्या मधील भागात घुसून दुचाकीस्वार आदित्य विजय यादव वय 21 हा जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र पवन गोविंद महामुनी वय 19 दोघी राहणार हौसात जिल्हा लातूर हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आदित्य हा संजय घोडावत युनिव्हर्सिटीत इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेत होता। आदित्य व पवन हे दोघेही अतिग्रे येथे खोली भाड्याने घेऊन राहत होते। आदित्य हा एकुलता एक असल्यानं यादव कुटुंबियांचा लाडका होता। त्याचे वडील शिक्षक असून मुलाच्या अपघाती निधनानं यादव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात रात्री उशिरा करण्यात आली आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।